Welcome all, I am Noor Jagdare and we are going through our subject Energy Conservation and Audit, from which we have started topic number 2, that is Energy Conservation in Electrical Machines. So let's start today's session. So what we will learn today? आज आपण काय शिकणार आहोत बघा. नीड ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन इन ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, प्रिव्हियस लेक्चरला आपण काय बघितलं होतं, जे काय मोटर रिलेटेड कॉन्झर्वेशन होतं, इंडक्शन मोटरमध्ये कॉन्झर्वेशन करणं का गरजेचं आहे, ठीक आहे, ते आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये बघितलं होतं. त्यानंतर कुठल्या कुठल्या टेक्निक्स आहेत त्याच्या थ्रू आपण काय करू शकतोय, तुमचं एनर्जी कॉन्झर्वेशन करू शकतोय तुमच्या मोटर्समध्ये, ते पण आपण बघितलं होतं. त्यानंतर आपली सेकंड मशीन आहे नेक्स्ट एनर्जी कॉन्झर्वेशन इन ट्रान्सफॉर्मर बघणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर सेम जसं आपण इंडक्शन मोटरमध्ये कॉन्झर्वेशन का करणे गरजेचं आहे हे बघितलं होतं, त्यानंतर त्या टेक्निक्स बघितल्या होत्या. सेम वे आपण इथं पण काय करणार आहोत, एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स इन ट्रान्सफॉर्मर बघणार आहोत. ठीक आहे. फर्स्ट, नीड ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन इन ट्रान्सफॉर्मर. आता ट्रान्सफॉर्मरमध्ये एनर्जी कॉन्झर्वेशन करणे का गरजेचं आहे, ठीक आहे, एनर्जीची बचत त्या ठिकाणी करणे का गरजेचं आहे हे आपण पहिला बघणार आहोत. त्याच्या अगोदर ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर, मे बी तुम्हाला माहित असेल किंवा माहित नसेल. ठीक आहे, थोडक्यात आपण बघणार आहोत ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय. सो व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर, इट इज अ स्टॅटिक डिव्हाइस. इट इज ए स्टॅटिक डिव्हाइस म्हणजे तो काय स्टेशनरी डिव्हाइस आहे. इट इज अ स्टॅटिक डिव्हाइस विच इज युज्ड टू ट्रान्सफर पॉवर or voltage from one stage to another stage or one circuit to electrical circuit to another electrical circuit. तुमचं जे काय व्होल्टेज आहे एका सर्किट पासून दुसऱ्या इलेक्ट्रिकल सर्किटला व्होल्टेज पाठवायचं काम कोण करते, तुमचा ट्रान्सफॉर्मर करते, किंवा पॉवर जे पाठवायचं काम कोण करते, ट्रान्सफॉर्मर करतो. ठीक आहे, आता ह्यामध्ये ही जी काय व्होल्टेज आहे पाठवत असताना आपण ह्याचे लेवल चेंज करू शकतो. म्हणजे सपोज तुमचं 230 व्होल्टेज तुमच्या इनकमिंगला असेल तर ते आपण वाढवून 440 ला देऊ शकतो. आता हे 240 व्होल्टचं 440 व्होल्ट कोण करणार, तुमचा ट्रान्सफॉर्मर करणार. हे कोण करणार, तुमचा ट्रान्सफॉर्मर करणार. म्हणजे थोडक्यात काय करणार ट्रान्सफॉर्मर, एक तर तुम्हाला व्होल्टेज वाढवून देणार किंवा तो व्होल्टेज कमी करून पण देऊ शकतो. ट्रान्सफॉर्मर काय करू शकतो, तुमचं व्होल्टेज कमी करून पण देऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काय स्टेप डाऊन पण करू शकतो. ते व्होल्टेज तुमचं स्टेप डाऊन पण करून देण्याचं काम कोण करते, तुमचं ट्रान्सफॉर्मर करते. त्यामुळं बेसिक ट्रान्सफॉर्मर मध्ये तुम्ही असं लक्षात ठेवा की एक असं डिव्हाइस आहे जे तुम्हाला व्होल्टेज एका सर्किट पासून दुसऱ्या इलेक्ट्रिकल सर्किटला नेऊन तर देणारच आहे, पण त्याची लेवल पण ते चेंज करू देऊ शकते. म्हणजे तुम्हाला व्होल्टेज वाढवून पाहिजे असेल तर तो वाढवून देऊ शकतोय, व्होल्टेज कमी करून पाहिजे असेल तर ते कमी करून देऊ शकतोय. आता हे असं काय आहे, कमी करणे किंवा जास्त करणे. ठीक आहे, आता सपोज तुमचं जनरेशन कितीला होतंय, 11 किलो व्होल्टला तुमचं जनरेशन होते, 11 केला तुमचं जनरेशन होत असेल आणि तुम्ही घरात किती वापरताय, 230 व्होल्ट सप्लाय तुम्ही घरी वापरताय. ह्याचा अर्थ काय झाला, तुमचं जनरेशन 11 केलेलं आहे आणि तुमच्या घरामध्ये 230 व्होल्ट तुम्ही वापरणार आहात. म्हणजे हे कुठेतरी व्होल्टेज तुम्हाला कमी करून कोणतरी द्यायला पाहिजे, ते काम कोण करतंय, तुमचा ट्रान्सफॉर्मर करतो. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय. त्यामुळं ट्रान्सफॉर्मर तुमचा जनरेशन पासून तुमच्या डिस्ट्रीब्युशन पर्यंत, जनरेशन पासून तुमच्या डिस्ट्रीब्युशन पर्यंत काय येतो, तुमचा ट्रान्सफॉर्मर त्यामध्ये येतोय. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी तुमचा ट्रान्सफॉर्मर असतो. त्यामुळं ट्रान्सफॉर्मर हा तुमचा एक मेजर पार्ट आहे तुमच्या इलेक्ट्रिकल ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन मधला. ठीक आहे, आपण हर्ट म्हणू शकतोय तुमच्या ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनचं ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, त्याच्यावरती तुमचं भरपूर गोष्टी डिपेंडेंट आहेत तुमच्या ट्रान्सफॉर्मरवरती. तुम्हाला ट्रान्सफॉर्मर तुम्ही बघितला पण असाल, तुम्ही घराजवळ डीपीआय डीपीआय, ठीक आहे, तर ट्रान्सफॉर्मर बघितला असेल, असा एक छोटासा बॉक्स असतोय. ठीक आहे, वरती तुमचे 3 काय असतात, कनेक्शन्स असतात इन्सुलेटर थ्रू, तुमच्या डांबावरती कनेक्टेड असतात. हा तुमचा काय झाला, ट्रान्सफॉर्मर झाला.
ट्रान्सफॉर्मर मे बी तुम्हाला आता समजलं असेल, त्याचं फंक्शन काय आहे हे पण तुम्हाला समजलं असेल. आता ट्रान्सफॉर्मरचं काम काय आहे, इलेक्ट्रिसिटी जी काय तुमची किंवा पॉवर जी काय ती एका सर्किट पासून दुसऱ्या सर्किटला न्यायचं ते काम करणार आहे. बरोबर आहे. म्हणजे ट्रान्सफॉर्मर मध्ये काय असणार, तुमची इलेक्ट्रिसिटी असणारच आहे, पण त्या ठिकाणी लॉसेस पण भरपूर असणार आहेत. आता ते काय आहेत कसं आहे ते आपण पुढं बघणार आहोत. ठीक आहे. फर्स्ट आहे तुमचा, ॲज पर एनर्जी सिनारिओ आउट ऑफ टोटल जनरेशन 23% लॉसेस आर ऑकर्स इन ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. ओके, काय सांगितले त्यांनी, जे काय तुमचे जनरेशन आहे आपलं, जे काय आपलं काय जनरेशन आहे, तर जनरेशन म्हणजे तुम्हाला माहित असेल. ठीक आहे. जनरेशन म्हणजे जिथं आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो, प्रोड्यूस करतोय, त्या ठिकाणी तुमचे 23% लॉसेस असतात. 23% तुमचे लॉसेस. लॉसेस म्हणजे काय, ज्या ठिकाणी तुमची एनर्जी वाया जाते किंवा एनर्जी जर तुमची लॉस होते त्याला काय म्हणायचं, लॉसेस. ठीक आहे. लॉसेस आहेत. जी काय आपण वीज निर्मिती करतोय, त्यामध्ये 23% लॉसेस हे कुठं ऑकर होतात, तुमच्या ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये ऑकर होतात. 23% लॉसेस कुठं ऑकर होतात, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. आता ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, जनरेशन नंतर तुमचा काय असतो, ट्रान्समिशनचा पार्ट असतो. ठीक आहे. मग ट्रान्समिशन नंतर तुमचा डिस्ट्रीब्युशनचा पार्ट असतो. जनरेशनच्या ठिकाणी आपण वीज निर्मिती करणार, ट्रान्समिशनला आपण जनरेशन स्टेशन पासून तुमचे जे काही मेन सबस्टेशन्स आहेत, ट्रान्समिशन सबस्टेशन, तिथं पण आपण वीज नेणार, आणि ट्रान्समिशन पासून वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट करणार. तुमच्या गावे असेल, कॉलनीज असतील, सिटीज असतील, त्या ठिकाणी आपण ते डिस्ट्रीब्यूट करत असतो. मग हे जे काही डिस्ट्रीब्युशन आहे, सपोज आपण जर उदाहरण घेतलं, हे तुमची कोयना डॅम आहे आणि तुमचं घर आहे किंवा गाव आहे. ठीक आहे. तर कोयनापासून वीज तयार होणार ते आपल्या घरापर्यंत आणायची आपल्याला, मध्ये भरपूर अंतर आहे, भरपूर अंतर आहे. त्यामुळे जे काही जनरेशन आपलं होत असते ते आपल्या घरापर्यंत येऊपर्यंत यामध्ये भरपूर लॉसेस होतात. साहजिक आहे, काहीतरी क्वांटिटीमुळे ते लॉसेस होत असणार. ठीक आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा, हे लॉसेस होतात. Out of this total loss, 40% loss is occurs in various transformers. आणि ह्या पैकी जे 40% लॉसेस आहेत ते तुमच्या फक्त आणि फक्त ट्रान्सफॉर्मरमुळे होतात. आउट ऑफ दिस टोटल लॉसेस 40% लॉसेस आर ऑकर्स इन व्हेरियस टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. तुमचा ट्रान्समिशनचा असेल, डिस्ट्रीब्युशनचा असेल, जनरेशन साईडचा ट्रान्सफॉर्मर असेल, यामध्ये काय होते, सगळे जर तुम्ही लॉसेस बघितला तर किती टक्के आहेत, ते 40% लॉसेस आहेत आणि भरपूर आहेत. 40% लॉसेस काय आहेत, भरपूर आहेत. दिस इज व्हेरी बिग पॉवर लॉस. 40% म्हणजे हे भरपूर लॉसेस झाले. मग आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्ही विचार केला, जी काय तुमची जनरेशन आहे किंवा जे आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करायला लागलोय, त्यापैकी तुमच्या ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये तुम्ही ट्रान्सफॉर्मर वापरणार आहात, त्याच ठिकाणी तुमचे 40% लॉसेस जर होत असतील तर भरपूर अमाऊंट ऑफ तुमची काय होत्या, एनर्जी वाया चालल्या या ठिकाणी. त्यामुळं ट्रान्सफॉर्मर मध्ये एनर्जी कॉन्झर्वेशन करणे खूप गरजेचं आहे. जर आपण हे 40% पैकी ऍटलिस्ट 30 ते 35% लॉसेस जर आपण कव्हर करू शकलो तर ही खूप मोठी गोष्ट आहे. समजते का बघा, कारण की आपण एवढे लॉसेस जर रिमूव्ह केले तर आपण तेवढी एनर्जीची बचत करून ती दुसरी ठिकाणी आपण युटिलायझेशन करू शकतो त्या एनर्जीचं. त्यामुळं हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. टू रिड्यूस दिस लॉसेस देर इज अ नीड ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन. त्यामुळे जर आपल्याला हे लॉसेस जर आपण कमी करायचे असतील आपल्याला, तर एनर्जी कॉन्झर्वेशन करणे खूप गरजेचं आहे. तुमच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये एनर्जी कॉन्झर्वेशन करणे खूप गरजेचं आहे. एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स इन ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. आता आपण बघितलो काय कॉन्झर्वेशन का करायचं, एवढं का गरजेचं आहे, म्हणजे ट्रान्सफॉर्मरमध्ये ते का गरजेचं ते आपण बघितलेलं आहे. मग आता कॉन्झर्वेशन करणार कसं किंवा कुठल्या कुठल्या टेक्निक्स आहेत त्याच्या थ्रू आपण काय करू शकतोय, ते कॉन्झर्वेशन करू शकतोय, एनर्जी सेव्ह करू शकतोय, असं कुठल्या टेक्निक्स आहेत ते आपण बघणार आहोत. सेम जसं आपण मोटरमध्ये टेक्निक्स बघितलो सेम आहेत, फक्त थोडंफार चेंजेस आहेत. ठीक आहे. फर्स्ट आहे तुमचा
पिरियडिक मेंटेनन्स. पिरियडिक मेंटेनन्स म्हणजे काय, पिरियडला तुम्ही ते मेंटेनन्स केला पाहिजे. जसं आपण मोटरमध्ये बघितलो सेम आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये पण काय केलं पाहिजे, त्याचा मेंटेनन्स केला पाहिजे. मेंटेनन्स खूप महत्त्वाचा पार्ट आहे. जर तुमचा प्रॉपर वेळेवर मेंटेनन्स जर मशीनचा होत नसेल तर काय काय इफेक्ट होतो, एकतर तुमचं मशीनची लाईफ कमी होते किंवा मशीनच्या लाईफवर इफेक्ट पडतो. दुसरं म्हणजे लॉसेस वाढतात, त्यामुळे तुमची भरपूर इलेक्ट्रिसिटी वाया जाते आणि इनडायरेक्टली ते सगळं तुम्हाला कॉस्टिंगवर अफेक्ट करतं. तुमचं काय होतं, प्रोडक्शन कॉस्ट वाढतं. आयसोलेटिंग ट्रान्सफॉर्मर हे आपण बघणार आहोत. काय ते आयसोलेटिंग ट्रान्सफॉर्मर, आयसोलेशन वापरणार किंवा इन्सुलेशन वापरणार, ते काय ते पण बघणार आहोत. पॅरलल ऑपरेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर, दोन ट्रान्सफॉर्मर पॅरलल आपण कसं ऑपरेट करू शकतोय, त्यामुळे कसं काय एनर्जी सेव्ह होईल हे पण बघणार आहोत. रिप्लेसमेंट बाय एनर्जी एफिशियंट मोटर्स, सॉरी इथं ट्रान्सफॉर्मर पाहिजे. ओके, रिप्लेसमेंट बाय एनर्जी एफिशियंट ट्रान्सफॉर्मर. थोडी प्रिंटिंग मिस्टेक झाली. हे आपण काय करणार आहोत, टेक्निक्स बघणार आहोत. ठीक आहे, त्यामधील पहिले टेक्निक आज आपण बघतोय, दॅट इज सॉरी पिरियडिक मेंटेनन्स. ट्रान्सफॉर्मर टेक्स लेस केअर ॲज कम्पेअर्ड टू द इंडक्शन मोटर. तर आपण जर बघितलो ट्रान्सफॉर्मरचं आपण तेवढी काळजी घेत नाही, आणि कारण पण तसं साहजिक आहे म्हणा, कारण की आपण कंटिन्युअसली वर्क कुठं करत असतो, जे काही इंडस्ट्रीमध्ये मोटर्स असतात, तुमचे जे काय इक्विपमेंट आहेत ते मोस्टली तुमचे मोटर्सवरती चालतात. त्यामुळे आपण मोटरचा पिरियडिक मेंटेनन्स करत असतो. त्यामुळे आपण ट्रान्सफॉर्मर कसं होतंय, तो म्हणजे एक आउटसाईड पर्पजसाठी आपण वापरतोय थोडक्यात. मग तो आउटसाईडला असल्यामुळे कसं आपण तिकडे जास्त लक्ष देत नाही, पण ह्यामुळेच काय होतं, तुमचे लॉसेस भरपूर क्रिएट होतात आणि ह्याचा विचार आपण कुठेतरी केला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे आपण खूप काळजी घेत नाही आपण ट्रान्सफॉर्मरची. इफ द मेंटेनन्स इज डन इन प्रॉपर वे अँड टाइम, लॉसेस कॅन बी रिड्यूस्ड. आणि ह्या गोष्टी जर आपण विचार केला की नाही की ट्रान्सफॉर्मरचं पण तुम्ही मेंटेनन्स प्रॉपरली वेळेवर केला पाहिजे, तर जर या गोष्टी जर तुम्ही विचार केला तर ऑब्व्हियसली काय होऊ शकते, तुमचं ते जे काही टाइम असेल, टाइम टू टाइम जर तुम्ही मेंटेनन्स केला असाल तर तुमचे जे लॉसेस आहेत ते काय होऊ शकतात, रिड्यूस होऊ शकतात. If the losses are reduced, then energy efficiency is increased and consume less power. जर तुम्ही लॉसेस कमी करू शकला पिरियडिक मेंटेनन्स करून, आता मेंटेनन्स म्हणजे काय, रेग्युलर चेकअप करायचं, ब्रीदर चेक करायचा किंवा त्याची ऑइल लेवल चेक करायची. ऑइल आपण इन्सुलेशनसाठी कुलिंगसाठी वापरतोय, त्यामुळे ते ऑइल लेवल चेक करायची. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मर हिटिंग जास्त होते का ते चेक करायचं, पॉवर रेटिंग व्यवस्थित आहे ते चेक करायचं. हा सगळा मेंटेनन्सचा पार्ट आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. मग त्यामध्ये पण तुमचे पिरियडिक मेंटेनन्स येतो, त्यानंतर क्वार्टरली येतात, इयरली येतात, मंथली येतात, विकली येतात. हे भरपूर टाइप्स आहेत त्यामध्ये. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की आपल्याला पिरियडिक मेंटेनन्स करायचं. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. सिम्पल आहे. ठीक आहे, फक्त काय करणार आहोत आपण, त्यामुळे एनर्जी कन्झर्वेशन होईल एवढा विचार करा फक्त, तर हे तुम्हाला सोपंच आहे. ठीक आहे, थँक्यू.